मंडळी, गेल्या 2-3 दिवसापासून संबंध देशात, राज्यात आणि जिल्ह्यात, गावात सुद्धा एकच चर्चा आहे, ती म्हणजे 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा रद्द झाल्या. आता व्यवहार कसे होणार आणि मग आपल्याला या संदर्भात आता पैसे कसे येणार, पैसे खर्च करायचे की नाही करायचे, किंवा प्रत्येक माणसाला यातून जाताना गैरसोय झाली, अडचण झाली वगैरे वगैरे अशी चर्चा सगळीकडे चालू आहे. पण शासनाने घेतलेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला हा निर्णय आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक धोरणाचा एक भाग म्हणून देशाच्या दृष्टीने खूप हिताचा आहे. आणि हा हिताचा निर्णय असल्यामुळं आपण सगळ्यांनी त्यासोबत राहणं, त्या निर्णयाला पाठिंबा देणं, त्याला सहकार्य करणं आपली सगळ्यांची एक सामान्य नागरिक म्हणून खूप मोठी जिम्मेदारी आहे. आणि मग या सामान्य नागरिकांमध्येच अनेक उद्योगपती, अनेक व्यापारी, अनेक कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी हे सगळेच यामध्ये येतात. आणि म्हणूनच अशा संदर्भाने प्रत्येक माणसाची भूमिका, प्रत्येक व्यक्तीची भूमिका, प्रत्येक अधिकाऱ्याची भूमिका काय असायला पाहिजे, त्यामध्ये प्रशासन आहे किंवा आपण सगळेच आहोत, आपण यावर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच याचाच एक भाग म्हणून आम्ही हे धोरण आणि उद्योगपती असा एक विषय घेऊन ही चर्चा करणार आहोत. आणि म्हणून या चर्चेसाठी नांदेड येथील प्रसिद्ध एक नाव राजेश संभाजीराव पवार, जे की भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत, तसंच ते खूप मोठे उद्योजक आहेत, हे आपल्याला नव्यानं सांगायला नको. आपला सगळ्यांचा त्यांच्यासोबत परिचय आहे. आणि मग त्यांनी एकंदरीतच त्यांचे अनुभव, उद्योगाच्या भूमिका आणि मग आपल्याला त्यांनी काय सांगतात हे सगळं ऐकायचं आहे. त्यांनी आपल्यासाठी वेळ दिलाय. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं राजेश पवार यांचं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. पवार साहेब, नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. मला असं वाटतं की मी जसं म्हणालो की सध्या 1000 आणि 500 रुपयाच्या नोटांच्या संदर्भातली चर्चा संपूर्ण सगळीकडे चालू आहे. पण मग हा जो निर्णय झाला शासनाच्या वतीने किंवा सरकारच्या वतीने, हा जो निर्णय घेण्यात आला, याच्या पाठीमागचं काय कारण असावं असं वाटतं तुम्हाला? धन्यवाद शेळके साहेब. आपण या ठिकाणी मला एक उद्योजक म्हणून संबोधलात, परंतु हा जो शासनाचा जो निर्णय आहे, हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे समाजातील प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक घटकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय आहे. मी निश्चितच यामागची कारणे एक उद्योजक म्हणून तर आपल्याला सांगेलच, परंतु एक सर्वसमावेशक नागरिक या नात्याने देखील यामागची भूमिका या ठिकाणी मी मांडू इच्छितो. आणि तुम्ही मला संधी दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर्वप्रथम थोडक्यात जर सांगायचं झालं, यामागचा असा निर्णय घेण्यामागचे कारणे जे आहेत ते मुख्यतः आपल्या अर्थव्यवस्थेमधील काळा पैसा, नकली नोटा आणि कर चुकवेगिरी हे प्रमुख 3 कारण म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. बरं, याचं विस्तृत मी आपल्याला थोडं अशा पद्धतीनं करेल की काळा पैसा आणि नकली नोटा यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या चलनातील 500 आणि 1000च्या ज्या नोटा आहेत, त्यामुळे ह्या काळा पैसा आणि नकली नोटांना त्यामुळे बळ मिळतं आणि यांचं काम सोपं होतं. म्हणून 1000 आणि 500च्या नोटाबंदी त्यामध्ये जो निर्णय घेण्यात आला तो त्यामुळे घेण्यात आला. आपल्याला सांगायचं झालं तर स्विस बँक असोसिएशन, जे की स्विस बँक आपल्या सर्वांना प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहिती आहेत की तिथे मोठ्या मोठ्या लोकांचा पैसा ज्या ठिकाणी लपविला जातो. तर स्विस बँक असोसिएशनच्या माहितीनुसार सर्व जगामध्ये, सर्व देशांचा जेवढा काळा पैसा एकूण जरी तो आपण पाहिला तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काळा पैसा हा भारतामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नकली नोटांचा विषय या ठिकाणी मी उल्लेख केला. तर आपल्याकडे आपले शेजारील देश असतील किंवा इतर काही माध्यम असतील, त्यांच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकली नोटा येत होत्या. आणि त्यामध्ये सुद्धा 1000 आणि 500च्या नोटा असल्या कारणाने त्यांना ते सोयीचं ठरत होतं. म्हणजे आपली एकंदरीतच आर्थिक घडी विस्कटली गेली आणि आर्थिक घडी आपल्याला नीट करायची आहे, याच्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही, नाही का? एक याच संदर्भाने खरं म्हणजे जेव्हा कुठलाही माणूस किंवा कुठलाही निर्णय किंवा सरकारने घेतला किंवा व्यक्तीने घेतला तर त्याचे दोन्ही बाजूने परिणाम होतात, चांगले आणि वाईट परिणाम होतात. मला वाटतं आपण जेव्हा निर्णयाच्या परिणामाकडे येऊ, जेव्हा आपल्याला कारणं कळलेली की चांगल्यासाठी घेतलंय, तर त्याचे चांगले परिणाम काय होतील असं वाटतं? शेळके साहेब, मी त्यावर येईल, पण त्यापूर्वी ही जी भूमिका आहे शासनाची, केंद्र सरकारची, त्यामागील थोड्या काही जे आकडेवारी आहे ती या ठिकाणी सांगणं मला वाटतं आवश्यक आहे, जेणेकरून आज बऱ्याच लोकांना हा निर्णय कठोर वाटत आहे, त्याचा त्रास काही लोकांना सहन करावा लागत आहे, परंतु त्यामागची भूमिका जर त्यांना कळाली तर निश्चितच त्यांना थोडं सोयीचं होईल असं मला वाटतं. चालेल. आपल्याला सांगायचं झालं तर भारतामध्ये एकूण दर दोही म्हणजे प्रत्येक दिवशी
2.7 लाख करोड एवढ्या रुपयाचे व्यवहार या ठिकाणी होतात. म्हणजे वर्षाला साधारण 800 लाख करोड रुपयाचे व्यवहार उलाढाली भारतामध्ये एकूण होतात. यापैकी फक्त 20% व्यवहार जे आहेत ते बँकामार्फत होतात. इतर सर्व जे व्यवहार आहेत ते रोखी पद्धतीने होतात. या रोखी पद्धतीने व्यवहार होत असल्या कारणाने आपल्याला त्याच्यावर पाळत ठेवणे हे कठीण जातं आणि म्हणूनच काळा पैसा हा जो आहे हा अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो आणि कर चुकीगिरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 78% लोक हे दिवसाकाठी फक्त 20 रुपये प्रतिदिन खर्च करतात. त्यामुळे 500 आणि 1000 नोटांचा बंदीचा जो निर्णय आहे तो तुम्ही बघितला तर 78% लोकांना फार काही त्याचा परिणाम या ठिकाणी होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट याबाबत बोललात तर वाईट परिणाम निश्चितच फार मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु वाईट परिणाम हे जे लोक नाही, त्याच्या अगोदर आपण चांगल्या परिणामाबद्दल चर्चा करूया की चांगले परिणाम काय झाले होणार. नाही, चांगले परिणाम तर खूप आहेत, पण वाईट परिणामापासून सुरुवात केली तर मला वाटतं नंतर चांगल्याकडे गेल्यावर बरं होईल. वाईट परिणाम असे आहेत की या ठिकाणी जी लोक या गोष्टीसाठी कारणीभूत आहेत म्हणजे मुख्यतः काही मध्यम आणि मोठे व्यापारी असतील जे कर चुकीगिरीमुळे या काळ्या पैशाकडे वळल्या गेलेत. त्याचप्रमाणे समाजातील भ्रष्ट अधिकारी, काही निवडक म्हणता येतील, बरोबर, काही निवडक भ्रष्ट अधिकारी ज्याला आपण पैशाची लालच जास्त आहे असं म्हणू आपण, लोभी माणूस आहे असं म्हणू आपण पाहिजे तर. आणि तिसरा घटक म्हणजे काही राजकीय पुढारी. म्हणजे मी जरी राजकारणातून असलो तरी हे मान्य करावंच लागेल की राजकीय पुढारी देखील यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. तर ह्यांच्यासाठी वाईट परिणाम आहेत, परंतु देशासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी ह्याचे फार दूरगामी चांगले परिणाम या ठिकाणी होणार आहेत हे मी खात्रीशीर तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. याच्यामध्ये अजून जर सविस्तर जायचं असेल तर याच्यामधले फायदे, सरळ सरळ फायदा हा शब्द जर वापरला तर हा मुख्यतः फायदा ग्रामीण भागातील शेतकरी आणि भारतातील सर्व समावेशक असा समाज जो आहे म्हणजे गोरगरीब जनता, सर्वसामान्य नागरिक म्हणून नागरिक ज्याला म्हणता येतील, सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या प्रमाणात फायदा आहे. त्यामध्ये विशेषतः जर बघितला तर आरोग्याची सेवा असेल किंवा उच्च शिक्षण असेल तर उच्च शिक्षणामध्ये सांगायचं झालं तर त्या ठिकाणी डोनेशन किंवा देणगी ज्याला म्हणता येईल हे मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. ती आता द्यावी लागणार नाही, ती आता द्यावी लागणार नाही कारण का त्याचं माध्यमच राहणार नाही. लोकांना नोटा शिल्लक नसतील आणि ज्या पद्धतीने सरकार सर्व योजना अंमलात आणतंय त्याच्यावर एवढी पाळत असणार आहे की कोणी हिंमत देखील कदाचित करणार नाही. बरोबर. त्यामुळे उच्च शिक्षण जे आहे ते गरीब लोकांच्या आवाक्यामध्ये येईल, आरोग्य सेवा सुद्धा येतील. दुसरा एक भाग आहे की ग्रामीण भागामध्ये म्हणजे राहण्याची जी व्यवस्था आहे, घरकुल योजनेमार्फत वगैरे घरासाठी फंड वगैरे दिल्या जातात. परंतु शहरामध्ये जर तुम्ही बघितलात सर्वसामान्य नागरिकांसाठी घर बांधणं, घर घेणं हे अत्यंत कठीण झालं कारण का जागेच्या किमती ज्या आहेत त्या फार महाग होऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक विचार देखील करू शकत नाही. परंतु या निर्णयामुळे जमिनीच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडेल, जमिनीच्या किमती खूप कमी होतील आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक एक छोटा प्लॉट असेल आपल्या घरासाठी का होईना पण तो घेऊ शकेल. म्हणून सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी घरांची सोय होईल. त्याहीपेक्षा अजून महत्वाचं म्हणजे भारतासकट सर्व जगामध्ये आपण बघितलात की दहशतवादाचं एक मोठं जाळं या ठिकाणी पसरत चालल्याने वाढतंय. म्हणजे अमेरिकेसारखा देश सुद्धा त्यातून वाचू शकला नाही. बरोबर. दहशतवादासाठी लागणारे जे सगळे जे आर्थिक पाठबळ जे आहे, बरोबर, त्यामध्ये त्यांची शस्त्र खरेदी असेल, दहशतवादाला बळ देण्याकरिता जे दहशतवादी तयार होतात त्यांना आर्थिक पुरवठा असेल, याचा मुख्य स्रोत जर तुम्ही पाहिला तर हे जे बनावट जे नोटा असतात त्या माध्यमातून त्यांची ती ताकद त्या ठिकाणी वाढते आणि त्या बनावट नोटांचा वापर त्या ठिकाणी म्हणजे ती बंद होईल. या निमित्ताने पूर्णपणे जवळपास मला वाटतं की बनावट नोटांचं जाळं हे संपुष्टात येईल आणि दहशतवादाला फार मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसेल आणि भारताला विशेषतः त्याचा जो फटका या ठिकाणी पूर्वी बसलाय आणि पुढे जे बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. बरं. एक खरं म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणालो की तुम्ही एक उद्योजक आहात आणि स्वतःच म्हणाल मी राजकारणी आहे, हा भाग एक आहेच, पण उद्योजक म्हणूनही तुमच्याकडे बघत असताना आपला उद्योग नीट चालावा, उद्योगात फायदा व्हावा, उद्योगाचा विनिमय व्हावा, उद्योगाचा विस्तार व्हावा, या संदर्भाने काम करत असताना या घटनेचा किंवा या निर्णयाचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? शेळकेसाहेब, निश्चितच एक उद्योजक म्हणून जी व्यक्ती असतात जेव्हा ते उद्योग करतात तर त्याचा मुख्य हेतू असतो की आपण सर्व प्रकारे सधन व्हावं, विशेषतः आर्थिकदृष्ट्या. परंतु आर्थिकदृष्ट्या आपण सधन झालो, मजबूत झालो तरी सुद्धा
एक ज्याला समाधान म्हणता येईल, एक सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणता येईल की रात्री जेव्हा झोपतो आपण तेव्हा ती झोप समाधानाने लागली पाहिजे. नाही तर असे एक लोक पुष्कळ आहेत की जे अनेक पैसा म्हणजे मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात परंतु शेवटपर्यंत त्यांचं काही समाधान होत नाही. त्यांना गोळी घ्यावी लागते झोपायची. या समाधान होण्यामागे मुख्य जो भाग आहे की जे झोप मोडू शकते ज्याला म्हणता येईल, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर आपण कर चुकवेगिरी केली, अशा प्रकारे अनैतिक मार्गाने आपण जर पैसा कमवायचा प्रयत्न केला तर यापुढे भारतीय सरकार जे आहे ज्या पद्धतीने चाललंय निश्चितच त्या अशा लोकांची झोप उडवेल. आणि कोणालाही मला नाही वाटत की झोप उडवून एखाद्या उद्योजकाला मोठं व्हायचं असं काही त्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही. म्हणून उद्योजकांसाठी अडचण कसल्याही प्रकारची नाही. जर सुरुवातीपासूनच सर्व उद्योजकांनी हे ध्यानात ठेवलं की आता मला याच्यातून सुटका नाही, म्हणजे जे लोक अशा पद्धतीने कर चुकवेगिरी करत असतील त्यांनी जर हे जर लक्षात ठेवलं आणि यापुढे सुरुवातीलाच मला जर 100 रुपये कमवायचे आहेत तर त्यामागे मला 30 रुपये हे सरकारला कर या रूपात द्यायचे आहेत, अशी जेव्हा त्याची मानसिकता होते आणि मला फक्त 70 मिळणार आहेत, तो निश्चितच त्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने आपला धंदा आपला व्यवसाय चालवेल. तर त्याला कसल्याही प्रकारचा याच्यामध्ये त्रास होणार नाही. उलट आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत होईल. उद्योजक म्हणून सांगायचं झालं तर आता हा जो काळा पैसा आहे तर तो मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला जर आकडेवारी परत एकदा सांगायची झाली तर आपलं जे एकूण चलन आहे, एकूण किमतीच्या चलनापैकी साधारणतः 86.2% किमतीचं चलन हे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटांच्या माध्यमातून आहे. म्हणजे साधारणतः 14 लाख करोड रुपये भारतीय अर्थव्यवस्थेचे हे 500 आणि 1000 रुपयाच्या स्वरूपात आहेत. आणि ह्यातील बहुतांश हे ज्या नोटा आहेत ह्या काळ्या पैशाच्या माध्यमातून आहेत. तर आता सरकारने हा निर्णय जाहीर केल्यामुळे हा काळा पैसा बहुतांश बऱ्याच अंशी हा मुख्य व्यवहारामध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये हा काळा पैसा जमा होईल, जेणेकरून आमच्यासारखे जे उद्योजक आहेत यांना कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर कर्ज पुरवठा वगैरे हे जे आम्हाला लागतो त्याच्यासाठी मोठा निधी या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध होईल. आणि त्याचबरोबर त्याचा व्याजदर जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होईल. आणि एकूणच भारतीय उद्योजकांसाठी एक मोठी संधी म्हणता येईल किंवा एक ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल आणि उद्योजकांची प्रगतीच होईल, नुकसान काही होणार नाही. छान. खरं म्हणजे पवार साहेब इतकं छान बोललात तुम्ही आणि एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक असल्यासारखे किंवा अर्थशास्त्रातले एक तज्ज्ञ असल्यासारखी एक सुंदर माहिती या निमित्ताने दिली. पण बोलताना एक म्हणाला होता तुम्ही की भाव कमी होतील, किमती कमी होतील आणि लोकांना घेणं देणं हे सोपं जाईल, नाही का? म्हणजे भाववाढ कमी होणे म्हणजे भाव कमी होणे हे एका दृष्टीने चांगलं असलं तरी उद्योजकाच्या दृष्टीने तो नफा कमी होणे असं होतं का? नाही साहेब, तसं चुकीचं आहे. उद्योजकाचं सरळ साध्या भाषेचं गणित सांगायचं झालं तर 100 रुपयाचा जेव्हा तो माल विकतो त्याला हे साधारण 10 ते 20% जे म्हणता येईल त्याला 10-20 रुपये हे त्याचे पक्के असतात. तुम्ही आज ही एखादी गोष्ट मी जर 100 रुपयाला बनवतो आणि उद्या भाव कमी होणं म्हणजे मी 80 रुपयाला जर ती विकत असेल तर मला निश्चितच सगळेच भाव कमी होणार. मला 100 रुपयाला एखादी वस्तू बनवताना जी रॉ मटेरियल ज्याला म्हणता येईल ते जे मला ज्या किमतीला मिळत होतं त्याचे सुद्धा भाव कमी होऊन मला 80%ला ती गोष्ट बनवण्यासाठी परवडेल आणि माझं हे मार्जिन तेवढंच राहील. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. बरं, आणखी एक महत्वाचा ज्या घडामोडी ज्या 2-3 दिवसाच्या चालू आहेत या 2-3 दिवसांच्या घडामोडीमध्ये तुम्ही जे सांगता त्या पद्धतीने साधारणपणे हे घडल्यानंतर ही निर्णय झाल्यानंतर एकदम सामान्य माणूस एकदम गांगरून गेला म्हणजे घाबरला, पण मोठा माणूस घाबरला नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही शेळके साहेब, तसं तर मोठ्या माणसांपैकी घाबरायचं कारण म्हणजे फक्त मी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी काळा पैसा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे ते निश्चितच घाबरले असतील आणि ते चांगलं झालं एका अर्थी, हरकत नाही. ते सुद्धा थोड्या दिवसांनी त्यांनी आपल्या मनाला समजूत घालतील. परंतु सामान्य नागरिकाच्या घाबरण्याबद्दल आपण म्हटलं ते खरं आहे. सामान्य नागरिकाला फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये हे शेवटी उल्लेख केलेला आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी उल्लेख केला आहे की त्रास निश्चित होईल, त्यांनी मान्य केलंय. परंतु एवढ्या मोठ्या ऐतिहासिक निर्णयाचे आपण भागीदार आहोत आणि आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला याचे फार चांगले परिणाम होणार आहेत. म्हणून त्यांनी आवाहन केले की हा त्रास आपण सगळ्यांनी सहन करावा, देशाच्या हितासाठी हा त्रास सहन करावा आणि हा जास्त दिवस राहणार नाही. साधारणतः एक 2-3 महिन्यापर्यंत हे जे सगळा जो गोंधळ आहे त्याच्यातून मार्ग निघेल आणि याला त्रास म्हणता येणार नाही, कारण का याचा फायदा अनेक पटीने पुढे होणार आहे या त्रासाच्या बदल्यामध्ये असं म्हणजे सामान्य माणसांना धीर देताना किंवा त्यांचं गांगरणं किंवा त्यांचं संभ्रम अवस्थेत येणं याला सांगता यांच्यासाठी आपण असं सांगू शकतो की बा तुम्ही घाबरू नका. काय म्हणाल तुम्ही? हो, निश्चितच घाबरू नका मी सांगेल, कारण का सर्वात जास्त फायदा मी सांगितल्याप्रमाणे हा सामान्य माणसांचाच आहे.
मी जरी उद्योजक असलं तर हे मला मान्यच करावं लागेल की आम्हाला सुद्धा फायदा होईल, परंतु त्यापेक्षा किंबहुना किती एक पटीने फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होईल. त्याच्यामध्ये जसं की तुम्ही बघितलात की आज भारत देश हा युवा देश म्हणून ओळखला जातो, तर त्यामध्ये साधारणतः 65% लोकसंख्या ही 25 व त्याखालील वयोगटातील आहे. याच केंद्र सरकारने मागे मुद्रा नावाची योजना या ठिकाणी जाहीर केली होती, ज्याच्यामध्ये काही युवकांना जर काही रोजगार किंवा स्वतःचा धंदा चालू करायचा असेल तर त्यांना कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून होणार होता. तर अशा प्रकारच्या मुद्रा योजनेसाठी सुद्धा जास्त प्रमाणात निधी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांसाठी जे विविध योजना असतात, रस्त्याच्या बाबतीत असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, यासाठी या योजनांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. त्यामुळे मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना विनंती करेल की हा जो होणारा त्रास आहे तो प्रशासन, मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे प्रयत्न करत आहे की हा त्रास कमीत कमी व्हावा, परंतु थोडा बहुत त्रास जरी झाला तर आपण तो सहन करावा, कारण का यामध्ये आपल्याला पुढील वाटचाल ही खूप सकारात्मक आणि चांगली असणार आहे या निर्णयामुळे. मला प्रश्न पडतो तो असा की बऱ्याच वेळा उद्योजकाला किंवा ज्याला पैसा खेळवायचा आहे किंवा ज्याला आपण रॅली असं म्हणतो की कॅश इन हँड ज्याला म्हणतो आपण, तो आम्हाला बँकेत ठेवण्यापेक्षा रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी हवा आहे म्हणून आपण ठेवतो. तसं सामान्य माणसाला सुद्धा रोज आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या घरी कपाटात किंवा त्याच्याकडे पैसा रोजच्या व्यवहारासाठी ठेवावा लागतो. या निर्णयामुळे आपल्याला बँकेतच पैसे ठेवायचे असं काही झालंय का? लोकांच्या मनात जो संभ्रम झालेला आहे. निश्चितच सरकारचा एक प्रयत्न चाललाय की आर्थिक शिस्त ज्याला म्हणता येईल, फायनान्शियल डिसिप्लिन, हे सरकारच्या ध्यानी आहे. कारण का हे अशा पद्धतीमुळे आजकाल जी पद्धत होती आजपर्यंतची रोख रक्कम घरी ठेवण्याची, तर त्याच्यामध्ये सोय होती, परंतु त्याहीपेक्षा जास्त नुकसान होतं. कारण का त्या गोष्टीचा फायदा मी म्हटल्याप्रमाणे समाजातील काही वर्गांनी मोठ्या प्रमाणात घेतला आणि इतका की त्याला देशाच्या सुरक्षिततेला सुद्धा त्यामुळे धोका निर्माण झाला. बरोबर. शेळके साहेब, मला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. शेतकऱ्यांनी 2 लाख भरावे का 2.5 लाख भरावे का 4 लाख त्यांच्याकडे असतील काही लोकांकडे समजा, किंवा मध्यमवर्गीय व्यापारी असतील, त्यांनी भरावे का, भरलं तर त्यांच्या मागे इन्कम टॅक्स लागेल का, चौकशी होईल का, याबाबत देखील बराच संभ्रम आहे. तर या ठिकाणी मला हे सर्वांना सांगावंसं वाटतंय की अधिकृतरित्या भारत सरकारने जाहीर केलेलं आहे की ज्या गृहिणी आहेत, मध्यमवर्गीय व्यापारी आहेत, कामगार वर्ग आहे, यांनी 2.5 लाख रुपये भरले तर निश्चितच त्यांची कसल्याही प्रकारची चौकशी होणार नाही. आणि त्याही पुढे जाऊन जर शेतकरी वर्गाने देखील तर जास्त रक्कम बँकेत भरणा केली तरी सुद्धा त्यांची ती रक्कम जी आहे ती शेतीच्या उत्पन्नातून जर असेल तर शेतीचं उत्पन्न हे भारतामध्ये करमुक्त असल्या कारणाने त्यांनाही कसल्याही प्रकारचा कर लागणार नाही. आणि राहिला प्रश्न की या पुढील वाटचाल त्यांची, तर यासाठी शासनाने जे जनाधार योजना अंतर्गत जे बँक खाते उघडलेले आहेत, बँकेचे प्रमाण वाढवायचं चाललंय त्यांचं. डेबिट कार्ड हा जो प्रकार आहे तो त्याचा वापर जास्त प्रमाणात करून मला नाही वाटत की त्यांना रोख ठेवायची यापुढे गरज पडेल. प्रत्येक ठिकाणी कार्डचा वापर होईल, ते जास्तीत जास्त एटीएम त्या ठिकाणी उघडल्या जातील आणि म्हणून त्रास होणार नाही. आणि थोडा बहुत त्रास मी म्हटल्याप्रमाणे जरी होत असेल तर तो प्रत्येक नागरिकांनी सहन करायला हरकत नाही असं मला वाटतं. छान. म्हणजे एकंदरीतच प्रत्येक माणसाने आपले पैसे घरात ठेवण्यापेक्षा ते बँकेत ठेवावे आणि बँकेत ठेवायची सवय या निमित्ताने लागेल आणि ही सवय लागणं या निर्णयाचा चांगला फायदा आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. आणि आपण म्हणाल्याप्रमाणे की खरोखरच देशाच्या हितासाठी हा त्याग करणं खूप गरजेचं आहे. जाता जाता आमच्या सर्वसामान्य नागरिकांना तुमच्या शब्दात एक उद्योजक या नात्याने किंवा या बाबीच्या संदर्भातच आपण आपलं आव्हान किंवा विनंती करावी. मी या ठिकाणी हेच सांगू शकतो शेळके साहेब की फक्त या बाबतीतच नाही तर आपण जर बघितला तर मागच्या 2 वर्षामध्ये आपलं केंद्र सरकार या ठिकाणी अनेक असे धाडसी निर्णय या ठिकाणी घेत आहे. तर अशा प्रकारची पावले पुढे सुद्धा उचलल्या जातील असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि नागरिकांना अशा प्रकारच्या निर्णयाला किंवा त्या निर्णयाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं असं मला वाटतंय. कारण का ह्या सरकारचं ध्येय जर तुम्ही बघितला तर सामान्य माणूस, सामान्य नागरिक हा त्याच्या प्रशासनाचा मुख्य ध्येय आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रत्येक निर्णयाच्या मागे सामान्य नागरिकांनी सरकारच्या मागे भक्कमपणे राहावं अशी मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो. पवारसाहेब, एक महत्वाचा मुद्दा आहे बरं का. खरं म्हणजे व्हॉट्सअपवर, वर्तमानपत्रात इकडे तिकडे तो येतोय, चर्चेला जातोय आणि सगळ्या लोकांना, बऱ्याच लोकांना त्याची एक शंका येते की बा 1000च्या नोटा बंद केल्या, 500च्या नोटा बंद केल्या, पण नव्यानं सुद्धा 500च्या नोटा येऊच लागल्यात. नव्यानं 2000ची नोट येणारच आहे. नव्यानं नोटा ज्या येतील, पण नव्या नोटा आल्यावर परत असा भ्रष्टाचार किंवा असा काळा पैसा येणार नाही कशावरून? बरं काय काय त्याच्याबद्दल सांगता येईल? नाही, आपला प्रश्न अगदी उचित आहे शेळके साहेब. कारण का यापूर्वी देखील
मोरारजी देसाईंच्या काळामध्ये 5,000 आणि 10,000च्या नोटांवरती बंदी आणली होती. परंतु त्यानंतर आपण पाहिलात की तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आलेला आहे. परंतु बारकाईने जर तुम्ही बघितलात यावेळेस तर सरकारने हा निर्णय अशात जरी जाहीर केला असला तर यामागची भूमिका किंवा यामागचं नियोजन हे जे आहे ते मागच्या 2 वर्षापासून चालू केलेलं आहे. उदाहरण द्यायचं झाल्यामध्ये जनधन योजनेमार्फत जी खाती उघडल्या गेली, सर्वांची खाती बँकेत असावीत की जेणेकरून रोखीने व्यवहार कमी व्हावेत, याची तयारी सरकारने आधीच चालू केली. त्याचप्रमाणे मध्ये मोठ्या जे खरेदी विक्री होतात, जमिनीचे असतील किंवा महागड्या वस्तूंचे असतील, त्यासाठी आधार कार्ड अथवा पॅन कार्ड हा त्या ठिकाणी कंपल्सरी देणं, ती एक योजना होती की जेणेकरून हा जो पैसा आहे काळा पैसा याला कुठेतरी एक कंट्रोल त्याला केला जावं. त्याच पद्धतीने रोखीच्या व्यवहारावर सुद्धा जास्तीत जास्त व्यवहारावरती पाळत कशी ठेवता येईल डिजिटल इंडियाच्या माध्यमातून, कम्प्युटरायझेशनच्या माध्यमातून, तसे अशा अनेक प्रकारचे पावलं या ठिकाणी शासनाने उचललेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं परत काळा पैसा तयार होण्यासाठी आता पोषक असं वातावरण सरकार या ठिकाणी होऊ देणार नाही आणि अनेक पावलं त्या ठिकाणी उचलत आहेत. आणि मुख्यतः म्हणजे हे सरकार किती जरी पावलं उचलत असेल, तुम्ही जर एकंदर व्हॉट्सअॅपवर वगैरे तुम्ही जे उल्लेख केलात व्हॉट्सअॅपचा, त्याच्यावर तुम्ही जर बघितलात तर या निर्णयाबाबतीमध्ये इतकी सकारात्मक चर्चा लोकांमध्ये आहे की लोक आता स्वतःला समजून घेतलं की त्यांनी भावनिकदृष्ट्या त्यांनी स्वतःला तयार केलंय की हा जो अशा प्रकारचा निर्णय आहे तो आमच्या सर्वांसाठी खूप उपयोगी आहे, कामाचा आहे. म्हणून आता मानसिकताच लोकांची बदलत चाललेली आणि जे सर्वसामान्यापासून ते उद्योजकापर्यंत, उद्योजकांना कदाचित ते आवडणार नाही, पण त्यांना हे स्पष्ट झालेले की आता यापुढे मला अशा प्रकारे कसल्याही प्रकारची कर चुकीगिरी असेल किंवा चुकीच्या गोष्टी असतील त्या मला करता येणार नाही, कारण का शासन आता एकदम कडक लक्ष आपल्यावर ठेवत आहे. आणि म्हणून मला वाटत नाही की अशा प्रकारे आता परत कधी काळा पैसा या प्रकारे तयार होईल असं मला तरी वाटत नाही. काळा पैसा हा मुख्य अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याचा जो विषय मी बोललो त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण म्हणून मला फक्त सांगायचं आहे की फक्त एका दिवसामध्ये आणि तेही एका बँकेमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 53,000 करोड हे अमाऊंट या ठिकाणी भरल्या गेली. यावरून आपण अंदाज लावू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. म्हणजे एकंदरीतच कुठलीही गोष्ट घडत असताना चांगले आणि वाईट परिणाम होत असले तरी वाईटापेक्षा चांगले जास्त परिणाम आहेत आहे आणि ते हिताचे आहेत. म्हणून ह्या निर्णयाचा सुद्धा चांगल्या बाजूने जास्त स्वागत करण्यात आलं आणि या चांगल्या बाजूने स्वागत करत असताना खरंच हा देश हिताचा निर्णय आहे. एक उद्योजक या नात्यानं आपण आपली भूमिका मांडताना कधीही फायद्याचा विचार न करता सर्वसमावेशक जनतेच्या हिताचाही विचार आपण मांडलात आणि सरकारच्या बाजूनं उभं राहावं असं आव्हानही आपण केलं. खरं म्हणजे आपण वेळ दिलात, आमच्या श्रोत्यांना ही माहिती दिलीत आणि छानपैकी गप्पा केल्यात, त्याबद्दल आपले मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.